झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दादा ऐका की सकाळपासून थांबले मी। ते आमच्या घरातली लाईट नाही तर माझी सगळी कामं खोळंबलीत। ते आमच्या लाईटीचं बघून द्या ना। हो ताई, तुम्ही जावा येत ना। अहो माझ्या हातात काही बी नाही, मला जे सांगताल ते काम करतो मी। आपण अशी कशी लाईट तुम्ही कट करू शकता? आम्ही तर बिल पण भरलंय। राजू मामा काय झालं? इकडे बरं झालं तू आला। काय आलं? काय आलं? अरे आपल्या घरची रात्रीपासून लाईट नाही। ते डांबावरची सप्लायची वायरच त्यांनी कट करून टाकली। असं कसं करतात ते लोक? मी तर ऑफिस मध्ये पण जाऊन आले, 2 तास थांबले। मला नुसतं एका टेबलवर दुसऱ्या टेबलवर पाठवले यांनी। काय पण लाईट बिल भरलेत ना आपण सगळी? हा मग 1 पण रुपया ठेवला नाही। काय भाऊसाहेब मला सांगा, तुम्ही तुमच्या काही घरची लाईट देता का आम्हाला? देता का? नाही ना? एक काम करा, ते काही बिघडले ती बघा तुम्ही आणि वाड्यातली आमच्या लाईट चालू करून द्या। जा ना म्हणजे। अहो सकाळ शेठ, काय बिघाड झालाच नाही तर दुरुस्त काय करणार मी? म्हणजे अहो ह्यांच्या घरचा लाईट सप्लाय मुद्दामून बंद केलाय। आता ज्या घरात ती बाई आली आहे त्या घरात अंधार आहे तर उजेड पडेल काय? सांगा बरं तुम्ही। अहो भाऊसाहेब कुठल्या बाईबद्दल बोलताय? म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? तुमच्या देखत तर मी गावावरून आलो या, मला कसं माहित असणार आहे? हा राजू, कुठल्या बाईबद्दल बोलते ते? ते अगं सांग की तुझी आई परत येते, देवीचे दागिने घेऊन पुजाऱ्यावर पळून गेली बाई। तुमची बहीण गावात परत आली आहे। गावाला हे काय पटलेलं नाही म्हणून त्यांच्या घरची लाईट मुद्दामून बंद केली आहे। आता ह्यात मी काहीच करू शकत नाही, तुम्ही काय ते बघून घ्या। आई आत्ता घरात पाणी नाहीये। एकदा पाणी आलं ना की मी धुवून टाकते साडी। द्या। नाही नाही नग, माझे कपडे मीच धुईन। अयो असं काय करताय? घरात एवढी माणसं असताना तुम्ही कशाला काम करताय? मी आहे ना, मी धुते। द्या इथे। नग नग, काय झालंय? माझं काही चुकलंय का? नाही नाही, तू काय चुकीचं वागणं झाली म्हणून मला प्रश्न पडलाय, तू माझ्यासाठी एवढं समज का करतेस? आई अहो, सूर्याशी माझं लग्न झालंय म्हणजे त्याच्याशी नातं जोडलं गेलंय माझं। आणि त्याचबरोबर इतर नाती पण आलीच की। ती सगळी नाती जपणं हे माझं कर्तव्य आहे आई। आणि ना मला माझं हे घर ना हसतं खेळतं बघायचं आहे। आणि ना माझं मन मला सांगताय आता तुम्ही घरी आलाय ना, आता सगळं व्यवस्थित होईल। वहिनी जायचंय ना? आले आले। आई मला निघावं लागेल। येतेच। ए ते बघ, तुळजान भागी यायला लागल्यात। येऊ दे आज चांगलाच धडा शिकूया त्यांना। ताई काय चाललंय तुमचं? हे असं भांड्याला लाथ मारून काय मिळणार आहे तुम्हाला? अहो आम्हालाही पाणी भरायचंय, भरू द्या की आम्हाला। पाणी बिनी काही तर मी यायचं नाही। हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही विहीर काय कोणा एकट्याच्या मालकीची नाहीये, सार्वजनिक विहीर आहे ती। होय होय, सार्वजनिक म्हणजे आमच्या सगळ्यांची। आणि आमच्या सगळ्यांचाच निर्णय आहे तुम्हाला पाणी नाही द्यायचं। त्या चोरट्या बाईला घरात ठेवलं, तुमच्यासारख्या पापी माणसांची आमच्यावर सावली पण नाही पडून द्यायची। अच्छा, आत्ता लक्षात येत आहे माझ्या। हे सगळं आम्हाला त्रास देण्यासाठी करताय तर तुम्ही? हे तर काहीच नाही। जर देवीचा अपमान करणाऱ्या बाईला तुम्ही घरात ठेवलं तर आम्ही सगळा गाव मिळून लवकरच ठोस निर्णय घेणार आहोत। काकी अहो, राग निराशा हे माणुसकीपेक्षा मोठं असतं का हो? आणि आम्हाला त्रास देऊन जर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होणार असतील ना तर खुशाल त्रास द्या, माझं काहीच म्हणणं नाहीये। आणि राहिला प्रश्न आईंचा, तर त्यांची एकदा तरी बाजू समजून घेतली का तुम्ही? नाही, तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते मी, आमच्या घरात येण्याआधी ना त्या देवीच्या मंदिरात राहत होत्या। असं जर असेल तर देवीवर पण बहिष्कार घालायला पाहिजे तुम्ही, बरोबर ना? बोला की, शांत का आहात आता तुम्ही? अहो देवीने जर त्यांचं रक्षण केलेलं आहे तर त्यांना हकलून लावणारे तुम्ही किंवा आम्ही कोण आहोत? ए तुळजा, ते काय आम्हाला माहित नाही। त्या बाईला या गावात आम्ही राहून देणार नाही। आता जो ती बाई तुमच्या घरात आहे ना, ती जे गाव ठरवल ना तेच होईल। ठीक आहे,
मग एक खूण गाठ तुम्ही स्वतःशी पण बांधूनच घ्या. तुम्ही आमचं पाणी बंद करा, घरातले दिवे घालवा किंवा आणखीन काही करा, पण काहीही झालं ना तरी आई घरातनं कुठेही जाणार नाही. त्या आमच्याच घरात राहतील. चल भागू. वहिनी, असं रिकामं कसं जायचं? घरी एक थेंब सुद्धा पाणी नाहीये. भागू, उभ्या दुष्काळात झाडं जगतातच की. आता त्यांना जगवणाराच आपल्या अडचणींवर उपाय काढेल. तू अजिबात काळजी करू नकोस. काही ना काहीतरी सोय नक्कीच होईल. पण अशा वाईट वागणाऱ्यांना आपण अजिबात जुमानायचं नाहीये. सखा, माझा भाव. सखा, अरे कधीपासून तुझ्याशी बोलणं असं झालं होतं बघ. लई प्रयत्न केला रे तुझ्याशी बोलायचा, पण जमलंच नाही मला. अरे अरे बोल ना काहीतरी. माझी सोन्यासारखी लेकरं तुझ्या पंखाखाली होती म्हणून इतक्या वर्ष मला आधार होता तुझा. माझी खात्री होती माझा भाऊ माझ्या लेकरांना कधीच अंतर देणार नाही. आणि सखा, या बहिणीला ना तू माझी बहीण नाही आणि मी तुझा भाऊ नाही. अगं नको आठवण करून देऊ आपल्या नात्याची. लाज वाटते मला, लाज. तुला बहीण म्हणून घ्यायची लाज वाटते. मामा, काय बोलताय तुम्ही? भावाची काळजी असती ना ही अशी वागली नसती. अगं तुझ्यामुळे गावातल्या लोकांनी तोंडात शेण घातलंय ग, शेण. आता पण पोराच्या वडीला नाही आलीस ग तू. स्वतः जवळचा पैसा संपले असतील, पोटाला वड लागले असेल, गावात भीक मागायला लागल. म्हणून आले आई, म्हणून आले आई. मामा, हिचं स्वार्थ असणार आहे. ही स्वार्थासाठी आल्या. माझ्या सूर्यानं लई भोगलंय ग. त्याला आता नको त्रास देऊन. खरंच पश्चातापानं आले असतीस ना तर आपल्यामुळे घरातल्यांना त्रास होतो हे बघून कवाच निघून गेले असतीस. पण हिला कुठलं काय पडलंय? हिला तवा पण काय पडलं नव्हतं ना आता पण काय नाही. एक नंबरची स्वार्थी बाई, एक नंबरची स्वार्थी. मामा, तुम्ही प्लीज शांत व्हा बरं. सखा, मला विश्वास होता की तू तरी मला समजून घेशील. मी कुठं होते, इतकी वर्ष कशी जगले हे भावाच्या प्रेमाने तुम्हाला विचारशील असं वाटलं होतं रे मला. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज